गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झिनमधले केमिकल रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहोत. तर बेन्झिनमध्ये मेनली आपण 3 टाईप ऑफ रिएक्शन समजून घेणार आहोत. पण त्यातली सर्वात महत्त्वाची असते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. त्यामुळे आपण ज्या 3 टाईपच्या रिएक्शन्स आहेत त्या पहिल्यांदा आपण इथे चार्ट फॉर्ममध्ये ड्रॉ करू. सर्वात पहिली आपण जी केमिकल रिएक्शन्स करत असतो बेन्झिनमध्ये ती आहे ॲडिशन्स रिएक्शन्स. बट दिस ॲडिशन्स रिएक्शन्स इज डन इन ड्रास्टिक कंडिशन्स. बघा पहिल्या जे रिएक्शन्स आहेत ते आपण ॲडिशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सेकंड रिएक्शन्स आपण कंबशन्स रिएक्शन्स पाहू. कंबशन्स म्हणजे बर्न करणे, कंबशन्स रिएक्शन्स. आणि जी मेन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते कशाची, ॲरोमॅटिक कंपाऊंडची, ती म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. कोणताही ॲरोमॅटिक कंपाऊंड जो असतो त्याचं मेन फीचर असते की तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स दाखवत असतो. आणि म्हणून नेक्स्ट रिएक्शन्स खूप महत्त्वाची आहे ती आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स ही सर्वात महत्त्वाची रिएक्शन्स आहेत. कोणताही ॲरोमॅटिक कंपाऊंड जर असेल तर ती ही रिएक्शन्स दाखवणारच, लक्षात ठेवायचं आहे की नाही. आणि म्हणून सर्वात जास्त फोकस आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्सवरच करायचा आहे. कारण या चॅप्टरमध्ये ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपण करणार आहोत तेच सर्वच ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये त्याच रिएक्शन्स आपण फॉलो करणार आहोत. बरोबर आहे. त्यामुळं हे जे ॲडिशन्स रिएक्शन्स आहेत हे जे करत असतो आपण हे अंडर ड्रास्टिक कंडिशन्समध्ये. कशामध्ये करतो आपण, ड्रास्टिक कंडिशन्स आपण अप्लाय करूनच काय करणार आहोत, ह्या ॲडिशन्स रिएक्शन्स करणार आहोत. ड्रास्टिक कंडिशन्स म्हणजे काय, हायर टेम्परेचरला, खूप जास्त टेम्परेचरला रिएक्शन्स केल्या जाईल आणि हायर प्रेशरलाच हे रिएक्शन्स केल्या जाईल. नॉर्मल कंडिशन्समध्ये ह्या रिएक्शन्स होणार नाही, कारण ॲरोमॅटिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे की त्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होत असते. ठीक आहे. तर आता ॲडिशन्स रिएक्शन्समध्ये आपण 3 टाईपच्या ॲडिशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत. सर्वात पहिले आपण हॅलोजिनेशन्समध्ये क्लोरिनेशन्स करणार आहोत. आपण इथे जी रिएक्शन्स आहेत ती आपण समजून घेणार आहोत क्लोरिनेशन्स. बघा क्लोरिनेशन्स इथेही आहे आणि क्लोरिनेशन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्समध्येही आहे. बेसिक फरक लक्षात ठेवायचा आहे की इथे जे क्लोरिनेशन्स करणार आहोत आपण Cl2 सोबत रिएक्शन्स त्यांची कंडिशन महत्त्वाची असते. इथे जे करणार आहोत आपण रिएक्शन्स, ॲडिशन्स रिएक्शन्स, ती UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये केल्या जात असते किंवा डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये केल्या जात असते किंवा ब्राईट लाईटच्या प्रेझेन्समध्ये केल्या जाते. आणि तिकडे जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत ते अनहायड्रस AlCl3 लेविस ॲसिड कॅटॅलिटच्या प्रेझेन्समध्ये केल्या जात असते. हा बेसिक फरक आहे. त्यानंतर दुसरी जी रिएक्शन्स आपण इथं स्टडी करणार आहोत ॲडिशन्स रिएक्शन्समध्ये ती आहे हायड्रोजिनेशन्स म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन जर ॲड करायचं असेल तर आपण निकेल PdPdच्या प्रेझेन्समध्ये करतो. आपण जर निकेल घेतला कॅटलिस्ट तर ॲट 453 to 473 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन्स प्रोसीड करणार अंडर हाय प्रेशर. आणि थर्ड जी ॲडिशन्स रिएक्शन समजून घ्यायची आहे ती आहे ओझोनोलिसिस. कोणती आहे, ओझोनोलिसिस ऑफ बेन्झिनचं ओझोनोलिसिस करणार आहोत आणि फॉलोड बाय त्यांची रिएक्शन्स रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस करणार आहोत. तर ह्या 3 ॲडिशन्स रिएक्शन्स आपण सुरुवातीला समजून घेऊ, नंतर कंबशन्स रिएक्शन्स आणि मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. कोणतेही चॅप्टर असेल तर त्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ह्या कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. आणि बेसिकली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपण कोणतंही 11चं चॅप्टर असो का 12चं चॅप्टर असो ह्यावाले रिएक्शन्स फॉलो करणार आहोत. त्या म्हणजे हॅलोजिनेशन्स फिक्स आहे, हॅलोजिनेशन्स. आणि जेवढेही 11th आणि 12चे चॅप्टर्स आहेत त्यांच्यामध्ये हॅलोजिनेशन्स म्हणजे X2 सोबत रिएक्शन्स करणार आहोत. बेसिकली आपण क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स रिएक्शन्स करतो प्रत्येक 11th आणि 12च्या चॅप्टरमध्ये. आयोडिनेशन्स ही रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहेत
आणि फ्लोरिनेशन्स ही एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स आहेत. त्याच्यामुळं ही रिएक्शन्स रिव्हर्सिबल असल्यामुळं ऑक्सिडायझिंग कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये केल्या जात असते. आता ह्या ज्या रिएक्शन्स आहेत क्लोरिनेशन्स किंवा ब्रोमिनेशन्स म्हणजे हॅलोजिनेशन्स, ह्या आपण अनहायड्रस AlCl3 किंवा FeBr3 या कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. तरच आपण ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होईल. हेच क्लोरिनेशन्स UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे ॲडिशन्स रिएक्शन्स, आणि हेच क्लोरिनेशन्स इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 किंवा बोरॉन FeBr3 यांच्या प्रेझेन्समध्ये ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. यांना आपण लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट म्हणतो. काय म्हणतो? लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट. ते इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्याचं काम करणार आहे हे बघा. ठीक आहे. दुसरी जी रिएक्शन्स असते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये ती असते नायट्रेशन्स. बेसिकली नायट्रेशन म्हटलं की कोणासोबत रिएक्शन्स आहे? नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. कधीही असंच लिहायचं आहे. तो आपल्याला इलेक्ट्रोफाईल पाहिजे आहे म्हणजे नायट्रोनियम आयन, आणि हे जे नायट्रोनियम आयन देण्याचं काम करत असते ते आपण नायट्रेटिंग मिक्सचर घेत असतो. काय घेत असतो? नायट्रेटिंग मिक्सचर घेत असतो. तर नायट्रेटिंग मिक्सचर कशाला म्हणतात? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड या मिक्सचरला आपण नायट्रेटिंग मिक्सचर म्हणत असतो. आणि म्हणून नायट्रेशन आपण नायट्रेटिंग मिक्सचर सोबत रिएक्शन्स करून करतो, कारण दे प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ नायट्रोनियम आयन्स. थर्ड जी रिएक्शन्स आहेत ते आहे सल्फोनेशन्स. प्रत्येक 11 आणि 12च्या चॅप्टरमध्ये ह्याच रिएक्शन्स घडणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स. त्याच्यामुळे वारंवार पाठ करण्याचं कामच नाही. सल्फोनेशन म्हटलं की बेसिकली सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करणार आहोत. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सल्फ्युरिक ऍसिड लिहित असताना SO3H असा लिहायचा आहे, कारण आपल्याला सल्फोनियम आयन्स पाहिजे. याला आपण काय म्हणतो? सल्फोनियम आयन. तर सल्फ्युनेशन म्हटलं की सल्फ्युरिक ऍसिड सोबत. आणि फोर्थ जी रिएक्शन्स आहे ती आहे फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन्स. आता या फ्रीडल क्राफ्ट मध्ये दोन प्रकारच्या येतात. एक फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स येते. काय ते? अल्किलेशन्स म्हणजे अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करणार. आणि दुसरं फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन येते, म्हणजे ऍसिड क्लोराइड म्हणजे ऍसिड ग्रुप असणाऱ्या कंपाऊंड सोबत रिएक्शन्स करणार. बरोबर आहे. तर ही सुद्धा रिएक्शन्स फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन्स अनहायड्रस AlCl3 कोणत्याही लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये केले जात असते. हे लक्षात ठेवायचं आहे. तर 11 to 12 कोणत्याही चॅप्टरमध्ये मेन रिएक्शन्स ह्याच असेल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. बिकॉज electrophilic substitutions reactions is the characteristic reactions followed by all aromatic compounds. बेन्झीन तर फॉलो करणारच आहे, पण बेन्झीन ज्या रिएक्शन दाखवते ते सर्वच कंपाऊंड दाखवत असतात. ठीक आहे. तर आता हे वन बाय वन एक एक रिएक्शन्स आपण समजून घेऊ. आज आपण या रिएक्शन्स पैकी ऍडिशन्स रिएक्शन्स कंप्लीट करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण क्लोरिनेशन्स फॉलो करू. बघा, त्यानंतर ह्या रिएक्शन सुद्धा आपण समजून घेऊ वन बाय वन. ठीक आहे. हे तर चार्ट झाला. चार्ट व्यवस्थित पहिल्यांदा ड्रॉ करायचा आणि आता आपण रिएक्शन्स करू. तर सर्वात पहिली जी ऍडिशन्स रिएक्शन्स आहे ती आहे आपली क्लोरिनेशन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. क्लोरिनेशन्स, ऍडिशन ऑफ क्लोरीन अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड. क्लोरिनेशन्स म्हटलं की Cl2 सोबत रिएक्शन्स करणार इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. याची लिहिल्या जाऊ शकते एखाद्या रिएक्शनच्या एरवर. आता फॉर एक्झाम्पल आपण जर इथे बेन्झीन घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, बेन्झीन मध्ये तीन डबल बॉन्ड्स आहेत, अल्टरनेट 3 डबल बॉन्ड्स आहेत. आपण 3 मोल्स ऑफ क्लोरीन मॉलिक्युल्स याच्यात काय करू? ऍड करू इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये. काय होणार आहे? एक क्लोरीन इथे, एक क्लोरीन इथे, या प्रकारे असे ऍड होतील. आणि आपल्याला ऍक्च्युअली हा डबल बॉन्डेड कंपाऊंड सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये कन्वर्शन होईल.
ऑलरेडी इथे हायड्रोजन आहेच, बघा लक्षात ठेवायचं आहे. ऑलरेडी असे हायड्रोजन्स आहेच, पण आता एक एक क्लोरीन ऍड होईल. इथे एक क्लोरीन, इथे एक क्लोरीन, दोन क्लोरीन या डबल बॉन्डमध्ये ऍड झाले. आता दोन क्लोरीन या डबल बॉन्डमध्ये ऍड होतील, Cl Cl, आणि दोन क्लोरीन या डबल बॉन्डमध्ये ऍड होतील, त्यामुळं Cl Cl. तर हा जो कंपाऊंड तयार झाला याला आपण काय म्हणत असतो, बेन्झीन हेक्साक्लोराइड, BSC, है की नाही. बेन्झीन हेक्साक्लोराइड म्हणतो आपण, आणि याच कंपाऊंडला आपण शॉर्टकटमध्ये BSC म्हणतो. आता हा जो बेन्झीन हेक्साक्लोराइड आहे हा इन्सेक्टिसाइड म्हणून वापरू शकतो आपण. तर यांचा जो गॅमा आयसोमर्स आहे, गॅमा आयसोमर्स ऑफ बेन्झीन हेक्साक्लोराइड, या बेन्झीन हेक्साक्लोराइडचा जो गॅमा आयसोमर्स आहे त्याचा फॉर्म्युला C6H6Cl6, C6H6Cl6 असा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल. 6 साइड क्लोरीन आपण ऍड केले, कॉल्ड ॲज गॅमॅक्सेन. याला काय म्हणतो आपण, गॅमॅक्सेन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, गॅमॅक्सेन. और यालाच एक दुसरं नाव आहे, लिंडेन सुद्धा म्हणतात त्याला. काय म्हणतात, लिंडेन, है ना. अँड दॅट गॅमॅक्सेन अँड लिंडेन्स आर यूज ॲज ए इन्सेक्टिसाइड्स. आणि म्हणून हे कशासाठी यूज होतात, दे आर यूज ॲज, हे जे गॅमा आयसोमर्स आहे कोणाचा, बेन्झीन हेक्साक्लोराइडचा, तो गॅमॅक्सेन किंवा लिंडेन या नावाने आपण ओळखत असतो. आणि इट इज यूज ॲज इन्सेक्टिसाइड. ते आपण इन्सेक्टिसाइड म्हणून काय करणार आहोत, यूज होते. समजलं, लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे पहिली रिएक्शन्स आहेत, क्लोरिनेशन्स. ठीक आहे. आता आपण दुसरे रिएक्शन्स करणार आहोत, ती आहे हायड्रोजिनेशन्स. बघा, पहिली आपण क्लोरिनेशन्स केली ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये. सेकंड रिएक्शन्स आपण ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये कोणती करणार आहोत, हायड्रोजिनेशन्स. बेसिकली हायड्रोजिनेशन्स म्हटलं की रिडक्शन्स. हायड्रोजिनेशन्स, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता जे हायड्रोजिनेशन असते आपण ते कोणत्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो, हायड्रोजिनेटिंग कॅटॅलिस्ट असतात. निकेल असते, पीटी असते किंवा पीडी असते, या कोणत्याही कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करू शकतो. पीटी आणि पीडी थोडी महागडी कॅटॅलिस्ट असल्यामुळे आणि ही रिएक्शन्स रूम टेम्परेचरलाही करतात. पण निकेल जेव्हा आपण वापरत असतो तर निकेलच्या प्रेझेन्स मध्ये जनरली आपण हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करतो. दॅट इज 453 to 473 केल्विन टेम्परेचरला आपण हे रिएक्शन्स करणार आहोत, हायड्रोजिनेशन. ठीक आहे. बघा, मग इथे आपण बेन्झीन घेऊ पहिल्यांदा. ऑलरेडी बेन्झीन हॅव 3 अल्टरनेट डबल बॉन्ड्स. अशा प्रकारे आपण बेन्झीनचा फॉर्म्युला घेतला. अंडरगो हायड्रोजिनेशन्स इन द प्रेझेन्स ऑफ निकेलच्या प्रेझेन्स मध्ये करू ॲट 453 to 473 केल्विन टेम्परेचर. हाय टेम्परेचरला रिएक्शन्स केल्या जात असते. 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, म्हणून टोटल 6 हायड्रोजन ऍड होतील. म्हणून आपण थ्राईस करणार आहोत. आणि फायनली आपलं जे प्रॉडक्ट तयार होतील की त्यामध्ये इथे 2 हायड्रोजन्स ऍड झाले. ऑलरेडी एक हायड्रोजन होताच, है की नाही. इथे एक हायड्रोजन होताच, एक दुसरा हायड्रोजन ऍड झाला. इथे एक हायड्रोजन होताच, दुसरा एक हायड्रोजन ऍड झाला. अशा प्रकारे ऑलरेडी इथे एक हायड्रोजन होताच, असे 2 हायड्रोजन वापस ऍड झाले. तर यालाच आपण असंही डायरेक्टली लिहू शकतो, है की नाही, काही प्रॉब्लेम नाही. असं लिहिलं काय, नसं लिहिलं काय. तर याला आपण काय म्हणणार आहोत, सायक्लोहेक्सेन. काय म्हणणार आहोत, सायक्लोहेक्सेन, विच इज यूज ॲज ए सॉल्वंट इन द प्रिपरेशन ऑफ रबर. रबर जे आहे ते तयार करण्यासाठी जे सॉल्वंट म्हणून वापरलं जात असते तर हेक्सेन. तर बेन्झीन पासून आपण हेक्सेन तयार करू शकतो, विच इज यूज ॲज ए सॉल्वंट इन द प्रिपरेशन ऑफ रबर. तर ही झाली रिएक्शन्स, हायड्रोजिनेशन्स. थर्ड जी ॲडिशन्स रिएक्शन्स आहे ती समजून घेऊ आता. थर्ड जी ॲडिशन्स रिएक्शन्स आहे ती आहे ओझोनोलिसिस. बघा, लक्षात ठेवायचं आहे काय, ओझोनोलिसिस. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस करणारा. ओझोनोलिसिस म्हणजे O3 सोबत रिएक्शन्स करणारा. आता ही सुद्धा ॲडिशन्स रिएक्शन्स आहे, अंडर ड्रास्टिक कंडिशन्स मध्येच होणार आहे की नाही, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर मध्ये. जेव्हा आपण याच्यातली ओझोन ऍड करू म्हणजे O3 मॉलिक्यूल ऍड करू तर नॅचरली इथे ओझोन ऍड होईल, इथे ओझोन ऍड होईल आणि इथे ओझोन ऍड होईल. आणि मी ओझोन ऍड करत असताना तुम्हाला सांगितलं आहे की थोडं टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे.
पहिले असे बेन्झीनचे 6 कार्बन आपण काय करू, राईट करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता एक ओझोन आपण यांच्यामध्ये टेबल लाईक स्ट्रक्चर सांगितलं होतं मी तुम्हाला, या टाईपचं ओझोन ऍड करूया. बरोबर आहे. या डबल बॉन्ड मध्ये एक ओझोन ऍड करू, या डबल बॉन्ड मध्ये एक ओझोन ऍड करू, या प्रकारे आहे की नाही. त्यानंतर या डबल बॉन्ड मध्ये सुद्धा एक ओझोन ऍड करू, टेम्पल लाईक स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला, आपण जेव्हा अल्किन मध्ये शिकलो तर अशा टाईपचं ओझोनॉइड बनते आहे ना. आणि बाकीचे जे सिंगल बॉन्ड होते कार्बन मधले ऍज इट इज तर अशा प्रकारे पहिल्यांदा ओझोनॉइड बनवतो आहे की नाही. ट्राय ओझोनॉइड्स, याला काय म्हणतो आपण, ओझोनॉइड्स. हा ओझोनॉइड तयार होतो. या ओझोनॉइडची रिएक्शन्स मग आपण कोणासोबत करणार आहोत, रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस आहे, झिंक इन वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये हीट करूया. तर बेसिकली या रिएक्शन्स मध्ये हीटिंग केल्यानंतर बघा थोडं टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे. हा वाला एक पार्ट, हा वाला एक पार्ट अल्डिहाइड म्हणून निघून जाईल ग्लायऑक्सिल म्हणून, आणि हा वाला एक पार्ट ग्लायऑक्सिल म्हणून निघून जाईल. म्हणजे C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍज इट इज राहील. बघा लक्षात ठेवायचं आहे. काय तयार होणार आहे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. बरोबर आहे. अशा प्रकारे C डबल बॉन्ड O. ऑलरेडी याच्यात एक H आहेच. मग प्रत्येक कार्बनला एक H आहे हे लक्षात ठेवायचं अशा प्रकारे. त्यामुळे H ऑलरेडीच आहे ना. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O अशा प्रकारे C डबल बॉन्ड O H. असा हे तयार होईल, हेही तयार होईल आणि हेही तयार होईल. म्हणून किती मॉलिक्यूल तयार होतील, हे थ्राईस. याला काय म्हणणार आहोत आपण, ग्लायऑक्सिल. AL ना, अल्डिहाइड असेल तर शेवटी आपण AL आणतो, ग्लायऑक्सिल. किंवा IUPAC मध्ये काय म्हणणार आहोत, इथेन. 2 कार्बन आहे म्हणून इथेन, 2 अल्डिहाइड आहे म्हणून डाय AL, इथेन डाय AL अशा प्रकारे. प्लस हे ऑक्सिजन, एक वॉटर मॉलिक्यूल, हे ऑक्सिजन, आणि आता हे तिन्ही ऑक्सिजन कोणासोबत निघून जातील, या वॉटर मॉलिक्यूल सोबत, इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साइड H2O2. अशा प्रकारे हा ग्लायऑक्साइड तयार होत असते. इन दिस वे वी कॅन डन द ओझोनोलिसिस ऑफ बेन्झीन. वी गेट बेन्झीनचं जर आपण ओझोनोलिसिस केलं तर किती ओझोनचे मॉलिक्यूल लागले आपल्याला, 3. म्हणून बॅलन्स करण्यासाठी आपण 3 मोल्स घेणार आहोत. हे जो बेन्झीन आहे, या बेन्झीनची रिएक्शन्स आपण जेव्हा ओझोन सोबत करतो तर सुरुवातीला ओझोनॉइड तयार होते, आणि हा ओझोनॉइड रिडक्शन्स करून ग्लायऑक्साइड मध्ये तयार होत असते, दॅट इज इथेन डाय AL. अशा प्रकारे ह्या रिएक्शन्स आहेत. ठीक आहे. तर ह्या 3 रिएक्शन्स ऍडिशन्स रिएक्शन्स होत्या. आता नेक्स्ट रिएक्शन्स पाहूयात आपण, ही आहे कंबशन्स रिएक्शन्स. बेसिकली ही कंबशन्स रिएक्शन्स आपल्याला माहिती आहे की आपण सुटी फ्लेम तयार होत असते. ऑन बर्निंग द बेन्झीन द सुटी फ्लेम्स आर फॉर्म. एरोमॅटिक कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे की नाही. आता कंबशन्स करणार आहोत म्हणजेच काय करणार आहोत, एअर ऑक्सिजन सोबत बर्न करणार आहोत. काय करणार आहोत, बर्न करणार आहोत है ना. आता बर्न केल्यानंतर कोणताही जो कार्बन आणि हायड्रोजन वाला कंपाऊंड असतो तो कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्याच्यामुळे कंबशन्स रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. त्याच्यामुळे आपण आता कंबशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत बेन्झीनची, है की नाही. आता ही रिएक्शन्स करत असताना आपल्याला माहिती आहे की एरोमॅटिक कंपाऊंड्स आर बर्न विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे एकदम जो काळा धूर असतो त्याला आपण ब्लॅक फ्यूम्स, त्यालाच आपण सुटी फ्लेम म्हणत असतो. बरोबर आहे. आता कंबशन्स रिएक्शन्स मध्ये मी बेन्झीन घेतो C6H6. यांची रिएक्शन जेव्हा आपण एअर ऑक्सिजन सोबत करणार आहोत, एअर मधल्या ऑक्सिजन सोबत त्याला बर्न करणार आहोत, आहे की नाही. ते काय घेत सांगा, हा जेवढेही कार्बन असतील ते कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करायचे. 6CO2 होऊन जाईल तयार, प्लस जेवढेही हायड्रोजन्स असतील ते वॉटर मध्ये कन्वर्ट करायचे. 6 हायड्रोजन्स आहेत म्हणजे थ्राईस H2 हे तयार होऊन जाईल. बरोबर आहे. तर नॅचरली ही रिएक्शन्स करत असताना आता फक्त ऑक्सिजन बॅलन्स करणं आहे, कारण 6 कार्बन CO2 मध्ये कन्वर्ट केले, 6 हायड्रोजन थ्राईस H2 मध्ये. फक्त आता ऑक्सिजन बॅलन्स करणं आहे. हे 12 ऑक्सिजन आहे आणि हे 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे टोटल 15 ऑक्सिजन आहे. इकडे 15 आले पाहिजे. तर मग 7.5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय होईल, 15 होईल.
म्हणजेच 15/2 7.5 म्हणजे म्हणून मी काय करणार आहोत 15/2 करणार आहोत म्हणजे 7.5 ने मल्टिप्लाय करणार आहोत तर तुम्हाला 15 ऑक्सिजन तिकडून बॅलन्स होतील तर अशा प्रकारे आता ड्यू टू द लार्ज कार्बन ॲटम्स इन द या कंबशन रिएक्शन्स मध्ये या बेन्झीन मध्ये खूप सारे कार्बन ॲटम असतात आणि म्हणून हे जे फ्युम्स निघते ते हे फ्युम्स कोणती असतात सुटी फ्लेम्स असतात दिस लार्ज नंबर ऑफ कार्बन डायऑक्साइड्स आर इव्हॉल्व्ड बिकॉज ऑफ मोर कार्बन ॲटम्स वी गेट अ सुटी फ्लेम. This is the characteristic flame test for the benzene and this is the combustion reactions for the benzene. Now we just study on the electrophilic substitutions reactions and these reactions are very important because all aromatic compound follows electrophilic substitutions reaction just like that of benzene. है की नाही त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स डिटेल मध्ये पाहायचे ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे थँक्यू.